जो खाई भोगी तो राही निरोगी. हॅलो, मी लष्करा. मकर संक्रांतीच्या आधी येणारा सण म्हणजे भोगी. लहानपणापासूनच भोगीची भाजीसाठी मी नेहमीच उत्सुक असायची. तर चला बनवूया. या भाजीमध्ये हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या समाविष्ट असतात, ज्या की खाल्ल्याने समृद्धी आणि आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. आज मी वापरलेल्या सर्व भाज्या मेन्शन केलेल्या आहेत, ज्या की स्वच्छ धुवून आणि शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. आपण सर्वात पहिले एक वाटण बनवू, ज्यात एक सुकं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 1 कच्चा कांदा, 1-1.5 चमचा तीळ, 2-3 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर हे सर्व काही एकत्र मस्तपैकी जाडसर दळून घेऊ. त्यानंतर एका कढईमध्ये जिरं, मोहरी व हिंग यांची फोडणी देऊन घेऊ आणि त्यात हे वाटण मस्तपैकी खमंग परतवून घेऊ. मग सर्व रुटीन मसाले म्हणजे हळद, धने पावडर, लाल मसाला, काळा मसाला टाकून घेऊया आणि हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतवून घेऊ. ही भाजी करताना सर्वात पहिले ज्या भाज्यांना शिजायला वेळ लागतो अशा भाज्या पहिले टाकून घ्यायच्या व जवळपास 70-80% कोमट पाणी टाकून त्या शिजवून घ्यायच्या. आणि आधी टाकलेल्या भाज्या जरा शिजल्या की त्यानंतर उरलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून 1 ते 1.5 ग्लास कोमट पाणी टाकून भाजी शिजवायला ठेवूया. भोगीची भाजी ही शक्यतोवर तीळ घालून बनवलेली जी बाजरीची भाकरी असते त्यासोबत खाल्ली जाते, कारण दोन्ही मिळून शरीराला संपूर्ण पोषण देतात. भाजीमधल्या ताज्या भाज्यांमधून व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतात. तर बाजरीची भाकरी उष्णता देऊन ताकद वाढवते. ही जोडी हिवाळ्यात आरोग्य टिकवते, शरीराला ऊर्जा देते आणि सणाच्या दिवसांची परंपराही साजरी करण्यास अर्थपूर्ण बनवते. आता भाजी शिजेपर्यंत मी मस्तपैकी बाजरीची तीळ घालून भाकरी बनवली आणि तोवर भाजी देखील रेडी झाली होती. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी सुकी किंवा रस्स्याचीही बनवू शकतात. सो तुम्ही पण बनवली का भोगीची भाजी? हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, बाय.